छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी नाद घुमे गगनी, जय भवानी जय शिवाजी नाद घुमे गगनी। माझ्या राजांची महाराजांची माझ्या राजांची आज आहे शिव जयंती, माझ्या राजांची आज आहे शिव जयंती, माझ्या राजांची आज आहे शिव जयंती, माझ्या राजांची आज आहे शिव जयंती। एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर। वरती विशिष्ट प्रकारचं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं। कधी जाळीचं असतं, कधी वेणीचं असतं, असं वेगवेगळ्या प्रकारातील नक्षीकाम त्या मुठींवरती असतं। आणि तिसरा जो प्रकार आहे तो विजयनगर प्रकार। जसं मी म्हटलं, विजयनगरचं कुठलं साम्राज्य? हम्पी, बदामी, बरोबर ना, विजयनगरच। त्या ठिकाणी जे कट्यारी वापरले गेले किंवा आजही त्या शिल्पांमध्ये या विजयनगर कट्यारी कोरलेली आहेत। तर अशी ही विजयनगर कट्यार पाता अतिशय नाजूक येतं आणि हाताला संरक्षण म्हणून एक परस घेतो, आणि यातीलच पातं लांब असेल तर तो विजयनगर पट्टा म्हणून संबोधलं जातं। अतिशय पातं लांब येतं, तलवार बऱ्यापैकी तलवारी एवढं पातं येत असेल। हा विजयनगर पट्टा अतिशय दुर्मिळ शस्त्र हे सुद्धा। जुन्या काळातल्या त्या आपल्या ह्याच्यातली एकच आहे तेवढी। हॅलो अरे कत्ती नमस्कार, मी भूषण माने, ज्योतिर्लिंग तरुण क्रीडा मंडळ श्री क्षेत्र निनाम या ठिकाणी शिवराजेश्वर शस्त्रागार या माध्यमातून आपण या ठिकाणी शस्त्रांचं आणि नाण्यांचं त्याचबरोबर मोडीलिपीच्या कागदपत्रांचंही प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवलेलं आहे।
तर या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन भरवण्याचा हेतू असा की जो आपला इतिहास आहे, मूळ इतिहास, तो या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शस्त्रांचा अभ्यास पोचावा. शस्त्र म्हणजे फक्त क्रूरता, खून खराबा नाहीये, तर शस्त्र म्हणजे हे आपली शौर्याची प्रतीक आहेत. तर ती शौर्य लोकांपर्यंत पोचावं. जो काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की तलवार एवढ्या किलोची असते, 65 किलोची, 70 किलोची, तर तो संभ्रम दूर करण्यासाठी अनेक विविध प्रकारचे संभ्रम शस्त्रांच्या बाबतीत आहेत. तर ते संभ्रम दूर करण्यासाठी आपण हा शिवराजेश्वर शस्त्रागार या माध्यमातून हा शस्त्र प्रदर्शन, नाणी व मोडीलिपीतील कागदपत्र असा तिन्हीचा उपक्रम राबवून लोकांपर्यंत माहिती आपण पोहोचवत असतो. धन्यवाद.